आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय आता कसं वाटतंय सो आज जो तुमचा होता जीवाची मुंबई, तुम्ही जीवाची मुंबई केली का? हा? आपले गावरान ब्रो सगळे इकडे आलेत स्वप्न पूर्ण करायला, वडापाव खायला, समुद्र बघायला, ताजच्या हॉटेलमध्ये त्याच्या समोर चहा प्यायला. पण जायच्या आधी इच्छा होती चहा बाहेरच पिलो की. आता आज जायचं बाकी आहे ना. होय काहीतरी असलं पाहिजे ना, सगळं एकाच दिवसात केलं तर काय मग. होय होय बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. सुभाष जा, कसा होता आजचा दिवस? मी कधी बघितलं नव्हतं हा. आणि ज्यावेळेस पहिल्यांदा तिथं दीदींनी तिथं नेलं मला हा. मला वेगळीच म्हणजे नाही का फिलिंग आली, म्हणजे मला लयच आनंद वाटला त्या गोष्टीचा. आणि मला एक असं वाटलं की माझी आई आणि माझी मुलगी जर टी व्हीवर मला बघत असली तर मला एकदम तेवढ्याच गोष्टीचा लय आनंद आहे. कारण की आतापर्यंत भटकंत गावात फिरलो, आज मुलगा माझा सिटी जाऊन काहीतरी करतोय, तेवढ्याच गोष्टीचा लय आनंद आहे मला. मुलीला मिस करताय? हो हो, म्हणजे कसं माहिती आहे का, ज्यावेळेस आपली वर्षाची आहे, 1 वर्ष आणि 2 महिने झाले तिला, म्हणजे असं धंद्यावरून आलो का नाही, पा 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 करून माझ्यापाशी येते नाही का, तिला म्हणलं पा घे, मग पा घेणार. ती आठवण येते ना, म्हणजे पहिल्यांदाच माझ्या आयुष्यामध्ये असा दिवस घडला. सो दीपक, कसा होता आजचा दिवस? एकदम फुल मजेत. कुठे कुठे गेलात? ते 3 दगड बघायला, अच्छा ते हा ते समुद्राच्या कडेला पाणी थांबवायला, कंट्रोल करायला टाकली. मी हिनं सांगितली मला नंतर. बाहेर आलं तर चांगलंच आहे की लोक आंघोळ तर करतील, तर नाही म्हटली तर भारी दिसते ते सगळं. संजू बाबांचा पिक्चर बघितलेला तिथं, मुन्नाबाई MBBS. करेक्ट, त्याच्यामध्ये तो सीन हा, आणि तिथनं सत्या भिकू म्हात्रे, बंबई का किंग कोण, त्यांचं पण शूटिंग तिथं झाले. तर आठवतं का सीन भिकू मात्रेचा? हा, दाखव बघू आम्हाला. दाखव ना, कसं होता? अनेक पोरगा सत्या मी, चल उभा आहे बाजूला. हाँ तू भिकू मात्रे. ए भिकू, हम इधर आया है समुंदर के पास, क्या बोलने का है तेरे को भिकू? भाऊ को इलेक्शन में जीता है कौन? भिकू म्हात्रे. बंबई का किंग कौन? भिकू म्हात्रे. मला की रे खरंच भारी वाटलं मला. तिथं जाऊन हे dialogue म्हटलेच मी. दीपक. वा 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 दीपक वा. आणि काय काय केलं, काय खाल्लं? कोल्ड चहा, कोल्ड कॉफी. कोल्ड कॉफी? हा, 2 हिला एक, मला एक, आणि मोठा समोसा एक. काय ते क्रोसो, एवढा मोठा सप्ताह पण झाले आम्हाला. कसा होता क्रोसा? क्रोसो हा क्रोसो क्रोसा. क्रोसा कसा होता? बटर टाकून पहिला भारी वाटलं 2-3 घास, नंतर जरा ते खाऊन सवय नाही. नंतर त्याने मलाच दिला, हे आपल्याला आवडना झालंय, तुझं तू खा म्हटलं, मला नको. मी मस्त कॉफी दणगली, सुट्टी दिली. त्यानंतर हिच्या शाळेकडे पण गेलो. अच्छा, याला लेखी काय ते? कॉलेज? केसी कॉलेज. अच्छा, बघितलं कसं वाटलं कॉलेज? भारी वाटलं, लय मोठा आहे ते. त्याला सांगितलं आमच्याकडे एक खोले तसे इथं नाही, बिल्डिंगची बिल्डिंग ह्याच्या ह्या वर मान करून बघायचं म्हणून त्याला. इथे येऊन मी आणि परत शो झाल्यानंतर काय ते अभिनेता होऊन जाणार, इथंच ऍडमिशन केलं. ऍडमिशन घेणार आणि शिकून याच्यासारखं हिरो होणार. क्या बात आहे, वा. कॉलेजमध्ये शिकायचं झालं तर काय शिकशील, काय काय व्हायला आवडेल तुला? सर पहिला तर मी इंग्रजी वाचायला शिकणार स्वप्न होतं, 4थीत मोडलं. आता आणि परत मला एवढा मोठा देवाने चान्स दिले म्हटल्यावर सोडणार नाही मी. संधीची सोनं करून टाकणार बघ. बस, शिकणार आहे, दॅट्स द स्पिरिट. शिकणार फुल फाड इंग्लिश बोलणार तुमच्यासारखं. हा ये बात बोला, फाड बोलायचं. सो जीवाची मुंबई केलीस ना आज? जेव्हाची मुंबईने स्वर्गाची मुंबई केली मात्र. बाप रे, क्या बात है. मुंबईच्या नावानं शाबास. निक्सन भाऊ, आज इमोशनल झालात तुम्ही, काय झालं? आई भावाची सगळ्यांची आठवली. भावास आणि आई कपडे घेतलो. बघू. हे मम्मीसाठी? हा अरे वा, काय ड्रेस आहे? हा, नाईस. आणि हा शर्ट भावासाठी. भावासाठी? हा,
आणि स्वतःसाठी काय घेतलं? काही नाही. अरे पण ते पैसे दिले होते तुला तुझ्यावर खर्च करण्यासाठी. का? मी पिलो की कोल्ड कॉफी. बस आईस कॉफी. आज पुरा इच्छा सारलो. आणि एक इच्छा आहे, बिल्डिंगावरती वरती चढायची इच्छा आहे. अच्छा, टेरेसवर जायचंय वरती. ओके. आणि काय खाल्लंस? हा काय खाल्लंस? बर्गर ते तर बर्गर. अच्छा, पण आवडलं नाही. नाही आवडला. तू पण खाल्ला शत्रुघ्न बर्गर? हो नाही, मी नाही खाल्ला. नाही खाल्ला, नाही आवडला. मला नाही आवडलं ते मध्ये. का रे? काय आला? काय आला? इकडे गेलो का वाचत येत मला जेवणच नाहीत. इकडं बातच आणि पोळी तेच चांगलं माझं. मला दुसरं काहीच नको. दुकानात कुठेही सापडलं तर सोनपापडी माझी. पण बर्गर वगैरे नाही आवडला? हा ते नाही आवडलं. मी पहिले सांगितलं होतं मला नाही आवडलं. काय झालं? नको रे. काय झालं पवन? पवन एक सेकंड थांबा. मी जातो. काय झालं पवन? काय झालं? मम्मी पप्पाची आठवण येते. माझे स्वप्न पुरे अधुरे होईल. माझी स्वप्न होते मम्मी पप्पा सोबत, ते नाहीये. त्याच्यामुळे मी जास्त बोलत बी नाही. जे काय ते माझ्या मनामध्येच ठेवतो. बोलत नाही कोणासोबत. तेव्हापासून मी स्वप्न बघणं सोडून दिले. जे काही स्वप्न होते मम्मी पप्पा सोबतच होते. बाकी काहीच नाही. मी बघितलं ना, मी बोलत नाही जास्त. मला एक गोष्ट सांग. आज जर का मम्मी पप्पा तुझे असते, मी खूप काही केलं असतं, बोललो असतो नाही. पण तुला आज इकडे बघून त्यांना किती आनंद झाला असता. आज अनफॉर्च्युनेटली ते आपल्याबरोबर नाही आहे तिकडे. पण जर का असते, त्यांनी तुला बघितलं असतं असं इकडे, किती आनंद झाला असता त्यांना. तुला कधीही माझ्याशी बोलावं असं वाटलं, तू ये माझ्याशी बोल. मला सांग तुला काय वाटतं. चल खाली जाऊया. पवनला त्याच्या घरच्यांची, त्याच्या आई वडिलांची खूप आठवण आली. आणि म्हणून पवन थोडा इमोशनल झाला. म्हणूनच पवन तेवढा बोलत नाही, तेवढ्या गोष्टी सांगत नाही, तेवढा ओपन अप होत नाही. मला असं वाटतं आज पवनकडे 23 मित्रमैत्रिणी आहेत. आणि मला धरलं तर 24. आज तुझ्या कामाला तू एक डिग्निटी दिलीयस. आज मला असं वाटतंय की तू ते काम कसं करत असशील. कधीतरी तुझ्या गावामध्ये येऊन मला ते तुझ्याबरोबर काम करायला आवडेल. तेव्हा मी तुला विचारणार पवन, तेव्हा माझा टास्क असणार आहे तो. आणि तू माझा टीचर. आणि तू मला शिकवणार की मी सांगतो हे बघा असं बनवायचं, त्या डुकराला इकडनं पळवायचं, मग शिट्टी मारायची आणि मग असं पकडायचं. करशील की नाही? सो आज हे सगळं शक्य झालंय तुझ्यामुळे. त्यामुळे तू ऑलरेडी हिरो आहेस. आणि आज तुझे आई वडील जिकडे कुठे असतील ते अभिमानाने तुझ्याकडे बघतायत. एनिवेज, आता आपण वळूया पुकी पैलवानाकडे. कसं वाटतंय तुला आज? मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. मला लय भारी वाटलं सर. भारी वाटतंय? हा जो रांगडा गडी तिकडे आपण जेव्हा क्लिप बघितली
तेव्हा तिकडे बाकीच्यांना ट्रेन करता करता तू फटके बिटके देत होता हे सगळं चालू होतं. थोडा हळवा झालाय का आपला पैलवान? पुकी पुकी झालाय का आपला? एक क्या क्या अच्छा 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 उनका फोन है. ओ अच्छा अभी गुरुजींचा फोन आला. काय पडू काय हो हा तुमच्या पाया पडतो बोलायला लावू नका देऊ. काय हा ओ त्यांना कसं कळलं पण? काय अच्छा त्यांना कोणीतरी सांगितलं आजच्या दिवसाचं. काय हे म्हणजे तू फिरायला गेला होतास आणि हे मारतात दोघं बसा की. काय त्याच्याशी बोलायचंय? तुमचं बोला. तुम्ही सांगा मी त्याला विचारतो मग ऋषिकेश त्याच्यावर उत्तर देईल. तर ते विचारतायत की काय केलं ते जरा सविस्तर मला सगळं सांग. नका नका मी सांगत नाही. नका नका मी का मला मारतील नाही तिथे. ते फोनवर आहे तू सांग. अमृत मामा ना? हा अमृत मामा फोनवर. अमृत मामा आहेत. हो नका नका अरे त्या पण नको नको म्हणजे नको नको बोलून त्यांना काय सांगू नको. मारतात लई. बरोबर पण त्यांना सांगितलं पाहिजे काहीतरी तर. काय नाही झोपलाय म्हणून सांगा. नीट सांग काय झालं आज. काय काय केलं पटकन सांग. खाल्लंय नुसता खाल्लंय. तेवढंच काय केलं दुसरं काय सांगू ना. खाल्लंय त्याने नाही, अजून काय नाही केलं. खाल्लंय फक्त. काकडी बिकडी खाल्ल्या दुसरं काय खायला नाही. मुली बरोबर गेला होता का असं विचारताय ते काय सांगू. असं काय करणार आहे. काय मी काय सांगू तू सांग काय सांगायचं. तुम्ही माझ्या मागे काय लागलाय. पडू काय ते सांगतायत की 10 वेळा उठा बशा काढ. मी हो कर पटकन बाबा नाही तर येतील इकडे छडी घेऊन. काय तुम्ही वाटला आवाज लावला तशी. 1 2 3 4 5 हे गपसा की आवाज देऊ नका. 6 7 8 9 10 आता 10 पुशअप्स. लगेचच 10 पुशअप्स. काय शिक्षा लगेच द्यायला लागला. हो ओके करतोय 1 2 3 आणि सॉरी बोल. सॉरी मामा. सॉरी मामा. 4 सॉरी मामा. सॉरी मामा. 5 सॉरी मामा. सॉरी मामा. 6 सॉरी मामा. चुकलं मामा. चुकलं मामा. 8 चुकलं मामा. चुकलं मामा. 9 चुकलं मामा. चुकलं मामा. 10 चुकलं मामा. चुकलं मामा. चालेल जोयाना हाऊ वॉज युअर डे? खूप मजा आली. कुठे कुठे गेलात? गेटवे ऑफ इंडिया ओके. आणि ताज हॉटेल आणि समुद्र किनारा ओ आणि पंकज मी माझ्यासाठी कुल्फी आणली बर्थडेसाठी. कुल्फी आणली. क्या बात आहे पंकज. मजा आली. जीवाची मुंबई. शाबास. आजचा तुमचा टास्क होता जीवाची मुंबई. ओके आज तुम्ही सगळ्यांनी मजा केली. तुमचं फ्रीडम एन्जॉय केलं म्हणून माझ्याकडनं तुम्हाला एक स्पेशल गिफ्ट. आज नो नॉमिनेशन. आय लव्ह यू ऑल. थँक यू. टेक केअर. सगळ्या मुलांनी आम्ही हे केलं मी ते केलं सांगत होते. त्यांना पण खूप बरं वाटलं. मला वाटतं म्हणूनच आम्हाला त्यांनी नॉमिनेशन नाही दिलं कारण सगळ्यांनी खूप मनापासून मजा केली. नाही आज नॉमिनेशन झालं नाही कुणाचं. झालं असतं तर झालं असतं. आपलं स्वप्न तर पूर्ण झालं. हॅलो गावरान ब्रो आणि सिटी सुंदरी. आज तुमच्यासाठी एक अनोखा टास्क आहे ज्याचं नाव आहे जोडी नंबर 1. यात प्रत्येक जोडीने एक डान्स करायचा आहे. सिटी सुंदरीने आपल्या गावरान ब्रोला डान्स शिकवायचा आहे. हा आहे या आठवड्याचा एंटरटेनिंग टास्क जो खूप महत्वाचा आहे. या आणि संपूर्ण आठवड्याच्या टास्क वरून ठरेल कोण राहील सिटीत आणि कोण पुन्हा गावात.
डान्स मला डी येत नाही आणि त्याच्यात मला शिकवायचं होतं यांना. थोडासा जमत नव्हता पण माझ्या मेंटर रक्षितांनी मला शिकवून घेतलं. 1 2 3 4. मला कधीच वाटलं नव्हतं की डान्स शिकवणं एवढं डिफिकल्ट असणार. नमस्कार नमस्कार नमस्कार, हाय हॅलो वेलकम. गावाला व्हॉट्सअप आणि शहराला राम राम. मी श्रेयस तळपदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चल भावा सिटी. आठवड्याभरात दिलेले टास्क, त्यातून झालेले नॉमिनेशन्स आणि त्यांची वागणूक लक्षात घेऊन एक जोडी एलिमिनेट होणार, म्हणजेच त्यांना मिळणार आहे रिटर्न तिकीट. पण त्यापूर्वी त्यांना मी एक संधी दिली आहे, ती म्हणजे आजचा टास्क, त्याचं नाव आहे जोडी नंबर 1. धमाल बहारदार नृत्याचं परीक्षण करण्यासाठी परीक्षकही तेवढेच तगडे हवेत, हो की नाही? आता आपल्या समोर येणारे अशी अभिनेत्री जिच्यावर सारा महाराष्ट्र फिदा आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील. खूप स्वागत तुम्हा दोघांचंही शो मध्ये. थँक्यू. कसं वाटतंय? मस्त. इनफॅक्ट आताच मजा येणार आहे. आशिष, आधी मला तुला विचारायचं होतं की या अशा आपल्या आगळ्या वेगळ्या शो बद्दल काय वाटतं तुला? हा प्रयोग मला अगदीच मनापासून आवडलाय, कारण की जिथे शहरातल्या सुंदरी आणि गावरान ब्रो असे एकत्र येऊन हा जो कॉन्सेप्ट मी जेव्हा पहिल्यांदा ऐकला, ही कल्पना मी ऐकली, मला वाटलं की किती वेगळं आहे हे काहीतरी. आणि मी खूप एक्सायटेड आहे आजच्या या एपिसोडसाठी. लवली, थँक्यू. आणि प्रार्थना, गावाला जाऊन तिथली गावातली मुलं आता इथे येणार आणि ते इथे येऊन परफॉर्म करणार. सो मला खरंच जाणून घ्यायचं की काय म्हणजे काय ग्रेट आणि काय मस्त करतात. आज ऑफकोर्स तुम्ही परफॉर्मन्सेस बघणार आहात, एन्जॉय करणार आहात, पण त्याचबरोबर तुमच्यावर एक खूप मोठी जबाबदारी आहे की आज जे काय इकडे सगळे परफॉर्मन्सेस होणार आहेत ते तुम्हाला जज पण करायचं आहे, कारण आजचा एपिसोड आपला खूप क्रुशल एपिसोड आहे. बेसिकली काय आहे, आपला शो जो आहे हा डान्स शो नाही. या परफॉर्मन्समध्ये त्या दोघांची कम्पॅटिबिलिटी कशी असणार आहे, किंवा त्या आपली जी सिटी सुंदरी आहे ती त्यांची मेंटॉर आहे, त्यामुळे तिने त्यांना कसं शिकवलंय, एक्सप्रेसिव्ह कसं बनवलंय, या सगळ्या पॅरामीटर्सवर तुम्हाला त्यांना आज जज करायचंय. आज मला वाटतं मेहनतीला जज करायचं आहे आम्हाला. येस. सो थँक्यू सो मच वन्स अगेन फॉर कमिंग. तर मी आमंत्रित करतोय आपल्या सगळ्या जोड्यांना. आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय. आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय. चल भाऊजी, अरे तू भाऊजी. मला तर वाटतं आज आपल्याला लाईटची वगैरे काय गरजच नव्हती, एवढा ग्लो आहे आज. Ooh, my bro with the magical eye, bro. I didn't see that. Yo, man. तुम्ही ज्या दिवशी पहिल्यांदा या स्टेजवर आला होतात तेव्हापासून मी तुम्हाला बघतोय आणि आज असा वेगळेच कोणीतरी माझ्यासमोर आलेत असं मला वाटतंय. दीपक, तू सांग कसं वाटतंय? खरं म्हणजे पहिल्या दिवशी आलतो त्या दिवशी जरा लय वेगळं वाटलं तर आता खरंच या सगळ्या संग बोलून चालून राहून या सगळ्यांचं मनोबिनं बघून एकदम म्हणजे माझं पण मन विस्कडून गेले सगळं. एकदम भारी वाटते, एकदम भारी. तुमच्या वॉक मध्येच खूप फरक झालाय, तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही पहिल्या दिवशी ज्या पद्धतीने चालत आला होतात आणि आज ज्या पद्धतीने स्टेजवर आला, एक वेगळा कॉन्फिडन्स होता तुम्हा सगळ्यांमध्ये. आता पवन, तू सांग कसं वाटतंय? कधी वाटलं नव्हतं एवढ्या मोठ्या स्टेजवर एवढं कडक एंट्री होईल म्हणून. सगळंच बदल झालाय आता, एकदम छान वाटायला लागलंय. आणि आजची तयारी कशी झाली आहे? एकदम कडक. विजय, तू सांगा. मी रानात पहिली फाटके कपडे घालून फिरत होतो, असं मला बाहेर आता गुलाबराव झाल्यासारखं वाटते. मिशा वर करून वाटलं नव्हतं एवढ्या मिशा आता वर होतील इथं आल्यावरती. गुलाबराव सारखा दिसतोय, गुलाबराव. हा, मिशा वर करून. मला मिशा नाही पण तरी सुद्धा गुलाबराव. हा, झुकेगा नाही साला.
काजल, तुला 1 आठवड्याचा वेळ दिला गेला होता. आज फायनली डिसाईड होईल की त्या वेळेचं तू काय केलंयस. हे आपल्याला एपिसोड जसा पुढे जाईल तसं कळेल. आणि जर का असं झालं की काही झालेलं नाहीये तर मात्र आज रिटर्न तिकीट. आणि एक गोष्ट मात्र आहे की आज जे सगळ्यात चांगलं परफॉर्म करतील ऑब्व्हियसली ते नॉमिनेशनमधनं सेफ होतील. पण शेवटचे 2 परफॉर्मन्सेस ते डायरेक्टली नॉमिनेशनमध्ये जातील. तांबड्या रश्श्यासारखा झणझणीत तो, तिच्यात आहे कंदी पेढ्याची गोडी. आता पाहूया काय धमाल करते ही तिखट गोड जोडी. स्वागत करूया अथर्व आणि अनुश्रीचं. पहिल्यांदाच नाचायचं होतं मला स्टेजवर, म्हणजे ती बेकार पोटात गोळात आलेला माझ्या. तशी केलेली मी प्रॅक्टिस. तसं मी हिला बी सांगितलेलं की बाबा मला जर नाहीच काय जमलं बाय चान्स तर मी वापरून तुझ्याकडे बघून करेन. रिहर्सल कशी होती? त्याला मी एक स्टेप शिकवत होते आणि तो 1 मिनिटापूर्वी शिकवलेली स्टेप लगेच विसरत होता. मी फ्रस्ट्रेट झाले होते की तू म्हणजे त्याचं लक्षच नव्हतं. म्हणजे मी एवढं तिला जास्त मागं लागत बसलो नाही तिच्या. नाही शिकवायचं, नको शिकू, माझं मी आपलं करतो. एका दिवसात होतं काय एवढं? एका दिवसामध्ये शिकणं करणं जेव्हा कधीच केलं नाहीये खूप कठीण गोष्ट आहे. त्यामुळे ॲज मेंटर ही तुझी जबाबदारी आहे. तू जर का अशी चिडायला लागली तर मग काय विषय संपला. तरी मी तिला काहीच बोलत नाही अजिबात. एवढं काय आता बोल अथर्व, कारण मला की हे जर का मी जाणून नाही वेळ आल्या बोलणार. वेळ आल्यावर वेळ आल्या बोल. पाच समज वेळ आली आता ही. आता नको. अजून मला टास्क करायच्यात पुढे लय. भांड्याला भांड वाजतंय, सिटीत गाव गाजतंय. ऑल राईट, ऑल द बेस्ट, गिव्ह युअर बेस्ट शॉट.
डान्स झाला, सगळी उठून नाचत होती, शिट्ट्या बिट्ट्या मारत होती. तेव्हा बाबा कुठंतरी काहीतरी वाटलं बाबा, बस आपण रात्रीच आपण केलंय तेवढे लय झालं. स्टँडिंग ओवेशन काय, वन्स मोर काय, मी तुम्हाला सांगू का, हे दोघे ना हे छुपे रुस्तम आहेत, छुपे रुस्तम. हे ना ते घरामध्ये दाखवतात की आमचं पटत नाही, आम्ही भांडतो ना, ही माझ्याबरोबर नाही, मी त्याच्याबरोबर नाही वगैरे. जेव्हा परफॉर्मन्स असतो ना, कुठलाही टास्क असतो, हे दोघं जे परफॉर्म करतात बॉस, तोडून टाकलं भाई. हा तर कसं वाटलं? एक नंबर वाटलं. आता सकाळपासूनच प्रॅक्टिस केली, रात्री केलेली व्हायच, झोपलो की सकाळी सगळं विसरलं. हिला म्हणलं मला काय बाई म्हणलं आता कसं करायचं, मग मागाशी व्हायच केली डायरेक्ट आत्ता इथं. क्या बात आहे अनुश्री, जिकडे तू त्याला शिकवलंच नाहीस, त्याच्यानंतर जर का त्यांनी हे परफॉर्म केलं, त्यांनी खूप उत्तम परफॉर्म केलंय. नाही माझं कसं आहे माहितीये का, मला जास्त दुसऱ्या माणसाला असं मास्क मारायला ते करायला नाही आवडत. आपल्यात काय दम नाही, आपण काय हे असं मी तर साजासाजी पोरींवर कुठल्या बोलत नाही. साजासाजी म्हणजे बोलण्याचं कधी येतच नाही, पण घरी बहिणी बिहिणी असल्या पोरींना लय ॲटिट्यूड पाहिल्यापासून, त्याचा काय विषय नाही. अनुश्री मधली तुला एखादी गोष्ट कुठली बदलायची असेल, काय बदलशील? तिचा रागाची एवढा आहे तोच पहिला बदलला पाहिजे. हे करते नुसती पण चांगली, तशी चांगली. पण तुला माहिती आहे का, आपला जो दुसरा टास्क होता त्याच्यामध्ये मी अथर्ववर थोडा अपसेट होतो. ओके, त्याचं कारण असं की जेव्हा आपण तो ट्विस्ट दिला होता की तुमच्या डायनिंगसाठी वेगळंच ट्रे कोणतरी मेंटर असणार आहे, तेव्हा तो हट्टाला पेटला होता की नाही, मी हा टास्क करणार तर मी अनुश्री बरोबरच करणार. तुम्ही काय म्हणलेला पार्टनर बर आपल्या बरोबर, पण हा खेळ आहे मित्रा, आणि या खेळामध्ये असे ट्विस्ट करून त्यातनंच गंमत येते. नको करू असं. नाही करायचा मला टास्क. अहो तिने शिकवलंय म्हटल्यावर मग दुसरी पोरगी आल्यावर व्हायचं म्हणून मी नाही करणार. थोड्या दिवसांमध्ये आता बघू तू चिडचिडा होतोस किती शांत होते. चालतंय. ओके, पार्टनर बदलण्यासारखं असं वाटतंय? नाही. नाही, सो आपली पार्टनर चांगली आहे, आपल्याला चांगलं ट्रेन एक करते. नंबर एक नंबर. आशिष काय वाटतं, कसा वाटला परफॉर्मन्स? अनुश्री आणि अथर्व ते म्हणतात ना ऑपोजिट अट्रॅक्ट्स, तसं आहे. ती जितकी गोड आहे तितकाच तू तिखट आहे. जसं मगाशी म्हटलं की तांबडा पांढरा आणि गोडवा, आणि मला वाटतं जेव्हा हे दोन मिश्रण एकत्र येतात ना, तेव्हा जी धमाल होते ना ती आज बघायला मिळाली आम्हाला. आजचा तुमचा हा परफॉर्मन्स एकदम सिटी गाजवणाराच्या वरचा परफॉर्मन्स होता. सो कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू अनुश्री, थँक्यू अथर्व, खूप मजा आली. तो कोल्हापूरचा रांगडा गडी, ती पंजाबची सोनी कुडी, पाहूया काय करते विजय गुरलींची जोडी. तयारी कशी झाली आहे? त्यात काय फाटक्यात पाय आधी पायात मारत जायचं माझ्या. पहिल्यांदा डान्स करणार आहे मी. अशी पार्टनर भेटायला नशीब लागते बरं का. ए क्या बात आहे, वा वा. आणि तिला हिंदी मराठी सांगून ट्रान्सलेट करतोय आम्ही, कसं तरी मोडकं तोडकं मी सांगतोय तिला, जुळवायचा प्रयत्न करतोय तिच्या संग. पण जुळतंय ना? जुळतंय नाही पळतंय.
काय पाटील बरं आहे का? मग काय एक नंबर आहे की हा? हे पंपावर. आज यांच्या गाण्यामध्ये त्यांचं जे ट्युनिंग होतं ते जेव्हा बाहेर गेले होते जीवाची मुंबई करायला तेव्हा विजय भाऊ म्हणाले होते माझी 1 दिवसाची गर्लफ्रेंड. त्यामुळे ती ट्युनिंग जे आहे त्यांच्यातलं ते आज आपल्याला स्टेजवरही दिसलं. आपण आपल्या जजेसना विचारूया कसा वाटला परफॉर्मन्स. विजय, हा बोला की. अरे तुमच्या नावातच विजय, तुम्ही एवढे घाबरता कशाला? म्हणजे तुमच्या मिशीवरचा ताव आणि शेवटची भांगड्याची स्टेप मला लय आवडली. आणि गुरलीन, उनके साथ जो तालमेल दे रहे थे बहुत ही खूबसूरत था. सो खूप शुभेच्छा. आणि थँक्यू सर. हे बोलणं सोडू नका कारण की मला वाटतं महाराष्ट्राचा संपूर्ण प्रेक्षक तुमच्या या बोलण्याच्या प्रेमात पडणार आहे. आणि पुन्हा एकदा हे बात होय की नाही? होय की संपला की विषय. मला ना मुळात कोल्हापुरी लँग्वेज खूप आवडते. हा, त्यामुळे तू ज्या पद्धतीने बोलतो ना आहा इतकं कमाल. त्यामुळे मग माझं तुझ्या परफॉर्मन्स कडे लक्षच नव्हतं. तू इतका छान दिसत होतास ना त्यामुळे तू आय नो तुम्ही दोघांनी खूप एन्जॉय केलं आणि मला पण खूप मजा आली. थँक्यू. हे आपला शो झाल्यानंतर आपण सगळे आपापल्या घरी जाऊ. होय. पण तरी तुम्ही शोला मिस कराल. तुम्ही सगळ्या मित्रमैत्रिणींना मिस कराल. आठवण काढत राहणार तर. आठवण तर येणार सगळ्यांची. होय. ओके नाही. मग आपण असा विचार करू जर का तुम्ही एकमेकांना फोन केला तेव्हा तर तुम्ही फोनवर कसं बोलाल. हेलो विजय, हा गुरलीन बोल की. की हाल है तेरा? मी आहे घरात आहे. तू कुठं आहेस? आवडले हाल मला. हाल विचारला हाल. आले तेरा. तू मैंने फोन भी नहीं करता. करतो की थांब जरा कामात आहे. रानात गेलोय नव्हे. तुला करायचं आहे करतो परत. केड़े कामचे है तू? रानात आहे रानात. राणा एक ही हुंदा है. अरे तुमच्याकडे शेत खेती बोलते उसे. आमच्या इथे शेत बोलतात शेत. अच्छा हा. तो हुन तेनू सच्ची नहीं याद आती. मैं तेरी एक दिन वास्ते गर्लफ्रेंड सी. तेनू याद है? अपा की कित और किथे किथे गए? आपण ताज हॉटेल बशी गेलेलो. पण तू मला बोललीस घेऊन जातो चहा देतो. कुठला चहा दिलास मला फसवूनच नेलस की तू. लबाड बोललीस माझ्या संग तू. मैं तेनू बोला ना तू वापस आ जासी फिर तो जाएंगे ठीक है. जाऊया. कधी येणार आहेस मला फोन कर की मग. हाँ मैं पक्का करूंगी तेनू फोन. खरंच का? पक्का. हाँ जी प्रॉमिस. हा कर चालते. हाँ जी. हाँ. बाय. हा ठेव. हाँ. वाह 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 क्या बात है यार. बड़ा मजा आ गया. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विजय आणि गुरलींसाठी. ही जोडी पहिल्या आठवड्यापासून आतापर्यंत अतूट आहे. प्रेक्षकांनी निवडलेली आणि साऱ्यांनाच आवडलेली. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पवन आणि ऐश्वर्याचं. क्या बात आहे पवन. आता कसं वाटतंय? बरी वाटतंय. झालंय का शिकून बिकून डान्स बिन्स सगळं शिकवलं ना. व्यवस्थित चुकवलं काय म्हणा शिकवलं. ऐश्वर्या. सर तयारी चांगली होती हा. आणि मी खूप मेहनत पण घेतली आहे. तर बघूया आता काय होतंय. बघूया काय होतंय. लेडीज अँड जेंटलमन ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज फॉर पवन अँड ऐश्वर्या. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. कोंबडी पळाली तंगडी धरून
दगडी हे घालाया लागले और होते मी जवान झाले आईने जवानी दवारून आले ही सुगंधी धुंद काया भेटते ते तुला महवळा मी मर्द गडी ग हिमतीची हीच घडी ग ये इशारा इश्क सारा हे ना माझ्या फुला हे तुर 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 चालू नको गुलू 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 बोलू नको मग पाहू नको सोडून साथ कधी जाऊ नको फिल्माची स्टोरी चल शेतात जाऊ राणी अनुहातात सुर भिडलं चल गाऊया गावरान गाणी कोंबडी पळाली भर उडाली फडफड भयाला लागली पाग कोंबडी पळाली कत्तरी धरून लंगडे घालायला लागले राव क्या बात आहे पवन. एखादी कोंबडी दिली असती तर पकडायला पकडली असती पण हे तर खूप अवघड आहे. कसं वाटलं तुला परफॉर्म करून? चांगलंच वाटलंय. पण तुला असं वाटतं काय मध्ये मध्ये चुकला तू थोडंफार? काय माहित बघितलं. काय वाटतं ऐश्वर्या? सर आम्ही थोडंसं चुकलो पण आम्ही मजा केली. आपण आपल्या जजेसना विचारूया त्यांना कसं वाटलं. आशिष कसा वाटला परफॉर्मन्स? पवन, तुझ्या नावाप्रमाणे गती आहे तुझ्या नृत्यात मला वाटतं. आणि जसं ती म्हणाली ऐश्वर्या की तुम्ही खरंच आज मजा आणली नाचताना आणि मध्येच तू एक अशी कोंबडीसारखी उडी मारली मध्येच काहीतरी ती मस्त होती ती. हो मी पण बघितलं. मला हा परफॉर्मन्स खूप आवडला. खूप शुभेच्छा आणि असंच जिद्दीने काम करत राहा. थँक्यू सो मच सर. प्रार्थना काय वाटतं तुला? मस्त पवन, तू हिरोच वाटतोय. त्यामुळे तुम्ही जर नोटीस केलं असेल ना, त्याने लिपसिंग केलं नव्हतं पण तरी त्याचे एक्सप्रेशन्स वा वा पवन, म्हणजे तू हिरो असंच करतात, एक्सप्रेशन्सवर खातात पूर्ण गाणं, तसं तू केलंय. तुझे स्टेप जशी कोंबडी पळाली तशी तुझे स्टेप्स पण जरा पळाले होते. खूपच जास्त पळाले होते. तू पकडू शकला नाही पण तुझ्या एक्सप्रेशन्सनी तू जिंकलंस. ऐश्वर्या, तू पण खरंच खूप मेहनत घेतलीये, दिसतंय, कळतंय. पण हॅट्स ऑफ टू यू आणि ऑल द बेस्ट. खूप छान. थँक्यू सो मच. खूप कमाल परफॉर्मन्स केला तुम्ही. तू सिनेमे बघतो पवन? तुझा आवडता हिरो कोण आहे? पुष्पा. माझी इच्छा आहे एक तुम्ही तेवढं डायलेक्ट मला असं माहित झालं. आपण दोघंही बोलू. तर मी माईक करतो, तू ऍक्शन करायची. आपण पुष्पा नाम सुन के क्या फ्लावर समझे क्या फायर हूँ मैं फायर. दुखेंगे नहीं साला, दुखेंगे नहीं साला. तुझ्यासाठी खास एक डायलॉग आहे. पवन नाम सुन के वारा समझे क्या. वारा नाही, वादळ आहे मैं. तू बोलेगा पवन. पवन नाम सुन के वारा समझे क्या. पवन नाम सुन के वारा समझे क्या. वारा नाही, वादळू. खूप मज्जा आणली तुम्ही आणि खूप मस्त परफॉर्म केलं. थँक्यू सो मच. आजचा एपिसोड जरी संपला तरी परफॉर्मन्स अजून संपलेले नाहीये. त्यामुळे उद्याच्या भागात नक्की भेटूया अशीच धमाल मस्ती करण्यासाठी. तोपर्यंत आपण सारेच म्हणूया चल भावा सिटी.